चटणीची वांग्याची भाजी करणार आहे आणि अर्थातच चटणी मसाले हे सगळे आपण तुमच्या सगळ्यांसाठी देतोय। आणि इथं मी हा नव्याने खलबत्ता वापरायला काढलाय बरं का। हा खालचा जो बत्ता आहे ना तो आहे माझ्या मम्मीचा आणि त्याचं हे जे ठोंबा आहे ना हा ठोंबा आहे दीदीचा। म्हणजे खूप दिवसापासून मला पाहिजे होतं पण ते काही मिळत नव्हतं। ह्याचं म्हणजे मम्मीने दिलं तर हे दोन्ही पण ती वापरत होती ना तर हा आहे ना ठोंबा वापरून 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 असा एवढाच झालता, ते हातातच बसत नव्हता, त्याच्यामुळे तो तिनं असंच वापरत होती कशावर पण ठेवायला करायला वजन म्हणून। तर आता अकलूजला गेली तेव्हा तिकडनं मी आणलेलं आहे, तर म्हटलं वापरूयात आपण। आम्हाला पहिलं मम्मी काय करायची माहिती आहे का, मिक्सर तेव्हा नव्हता, आम्ही लहान होतो तेव्हा पहिली दुसरी तिसरीत असताना, तर मग तिनं भाजी करायला लागली की आमच्याकडे हे काम असायचं। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करायची, शेंगदाण्याचं कूट खोबरं असं हे सगळं तिला बारीक करून द्यायचं। छान मस्त अगदी 1-2 मिनिटामध्ये आपली इथं आलं आणि लसणाची पेस्ट तयार झाली, तुम्ही बघू शकता। छान अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे आणि याच्यामुळे ना भाजी पण आपली छान होते जर मिक्सरवर करण्यापेक्षा। मध्यंतरी जो पाऊस होता ना तर त्यावेळेस माझ्याकडे खूप मिरच्या होत्या आणि ते पाऊस बघून मला असं वाटलं बापरे आता माझ्या ह्या मिरच्या बहुतेक वाया जातील। कारण की काय होतं, आपण मिरची जास्त दिवसांसाठी जर ठेवली तर त्याचा रंग बदलतो आणि अर्थातच मग आपल्या तिखटाचा रंग बदलतो की बाबा हा जर पाऊस असाच लागून राहिला, ऊनच नाही पडलं तर मग आपल्या मिरच्यांचं कसं होणार आणि पर्यायाने मसाल्यांचं। पण पाऊस थोड्या दिवसांनी उघडला आणि आता बरेच दिवस झालं, मला वाटतं 8-10 दिवस झालं चांगलं ऊन पडतं आणि एवढ्या दिवसामध्ये ना आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मसाला केला। म्हणजे मला एवढ्याच मिरच्या राहिल्यात, ह्या साधारण 7-8 किलो असतील। आणि ह्या काय करावं लागतं माहिती आहे का, सगळ्या एकदम मी नाही वाळवत। उन्हाळ्यात काय होतं जागच्या जागी मिरची वाळते, म्हणजे आहे तशी पोत्यात मिरची वाळते, पण आता या दिवसाचं काय करावं लागते, ऊन पडलं की अशी पसरवून ठेवावे लागते आणि जी प्लास्टिकची पिशवी तुम्ही बघितली ना त्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावी लागते, जेणेकरून रात्र झाली की मग परत ही ओलसर पडत नाही किंवा लूज पडत नाही त्याच्यामुळे। मी आणि माझे मिस्टर गेल्या अनेक दिवसांपासून सईसाठी एका चांगल्या गणित क्लासच्या शोधात होतो, तेव्हाच आम्हाला भंजूविषयी समजले। आम्हाला हे समजल्यानंतर खूप आनंद झाला की हा कोर्स श्री नीलकंठ भानू यांनी बनवला आहे, जे की या जगातील सर्वात वेगवान कॅल्क्युलेटर आहेत। या कोर्सची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की UKG पासून 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये बिना पेन आणि पेपर प्रश्न सोडवण्याचा आत्मविश्वास निर्माण करते। ते त्यांच्या रेकॉर्ड तोडणाऱ्या गुप्त गणितीय क्लुप्त्या लाईव्ह ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून शिकवतात, जे की आपल्याला इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती मिळणार नाही। त्यामुळेच मी असा विचार केला की मी हे माझ्या सर्व फॉलोअर्सशी शेअर करावे, कारण आता सर्वच मुलांच्या शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे या क्लासचा त्यांना फायदाच होईल। सध्या त्यांची एक ऑफर चालू आहे ज्या माध्यमातून माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी एक फ्री ऑनलाईन क्लास मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्याच्यावरती क्लिक करून रजिस्टर करू शकता। मला हे जाणून घ्यायला आवडेल की हा कोर्स कसा वाटला आणि तुमच्या मुलाला सुद्धा तेवढाच फायदेशीर वाटतोय का जेवढा मला वाटतोय। सईची कशी आयुष चालली बघितलं ना, किती दिवस सई आणखीन, आज 5-12 पर्यंत आहेत, म्हणजे अगदी 6 ते 7 दिवस सईचे आयुष करायचे राहिलेले आहेत। असा मस्त सकाळ सकाळ आहे ना, तुम्ही बघू शकता। तिनं 7:30-8ला उठली तरी बऱ्यापैकी जरा लवकर उठली, मध्यंतरी तर जास्तच उशिरा उठत होती, पण म्हटलं आता शाळा भरणार आहे त्याच्यामुळे सईला लवकर उठायची सवय लावावी। आणि महत्त्वाचं म्हणजे सईनी सांगितलं होतं आहे की नाही सईया, काय सांगितलं होतं, बरोबर आहे, तुझ्यासारखा सेम प्रॉब्लेम सगळ्यांचा असतो सई, म्हणजे सगळ्या मुलांचा असतो माहितीये का। तर सई आज मी लहान शाळेत सोडायला जाणार, म्हणजे त्याचं मग काय तर सई तर आज आहे ना, काल पण गेलता आणि आज सुद्धा रानू शाळेत जाणार आहे आणि तो बसत नाही। आणि आईंना तर काय मग मिरच्याचं वगैरे काम आहे, तर त्याच्यामुळे सई दीदी आता मोठी झाली आहे म्हणून मग ती थांबते, हो की नाही सई। सईचं आहे ना आज हेअर वॉश केलते, मग त्यामुळे तिला म्हटलं थोड्या वेळ असेच केस राहू देत, थोडेसे कोरडे झाले ना मग नंतर बांधता येतील, तर त्याच्यामुळे नंतर थोड्या वेळ तिचं आवरून तिला पाठवते। आणि रानाचं कसं चाललंय तुम्हाला दाखवते। त्याला आहे ना ह्या असल्या सगळ्या वस्तू खेळायला लागतात। काय केलंय तो रानू गोळा, काम करतोय होय, नाही असल्या काटक्या बघा, हे बाहेर तर त्यांनी चुलीतलं आणलंय ते,
चाळलेलं नव्हतं, पहिलंच जाळलेलं आहे ते. आणि आता त्याचा असा खेळ चाललाय. रानू उठून उभा राहा ना. राणा तू जातो ना शाळेत? काल गेलता की नाही? काय शिकवलं तुझ्या बाईंनी? होय, तुला येते का म्हणता? हा बरं, रानू आहे ना असा तयार झालेला आहे. आणि तुला डब्बा द्यायचा ना? डब्यात काय द्यायचं तुला? हा, रानू आमचा आता खूप गुड बॉय झालाय, हो की नाही? हा, मोठा झालाय रानू. तर चला, काय म्हणतोय बघ. काय आले? आणि आता इकडे आहे ना ह्या दोघांचा खेळ चाललाय. तुझं दूध पिऊन झालं? आता सई कशाची वाट बघतीये? येस, सईला आहे ना तुकडे खूप आवडतात. तर त्याच्यामुळे राधिकाच्या चपात्या झाल्यात आणि राधिकाचं चाललेलं आहे. कारण की काय झालं, एक 4-5 चपात्या होत्या शिल्लक. मग त्याच्यामुळे म्हटलं तुकडे करूयात. असंही त्या चपात्या संपत नाही आणि खाव्याशा वाटत नाहीत. तर त्याच्यामुळे राधा तुकडे करणार आहे. तिनं चपात्या केल्या, मी भाज्या केल्या. राधिका पण तुकड्यांना कडीपत्ताच नाहीये. मगाशी मी भाजी केलती ना. चला मी दाखवते. राधिकाचं सिक्रेट झाड आहे. तिनं मला सांगितलं नाही, माझं झाल्यावर मला सांगितलं. आमचं छोटंसं कडीपत्त्याचं झाड नाही सध्या, तर ते असं छोटंसं रोपटच आहे. तरी पण बिचारी वापरती. एक 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 तोडून मला म्हणत होती, मी काल वरणाला 1 पान, भाजीला 1 पान, आणखीन काय केलं काल? शेवग्याची शेंग. हे बघा, आज फुलंच तोडली नाहीत. शेंगदाण्याचं झाड नसतं रानू. हे बघा, आम्हाला नव्यानं शोध लागलाय. आपण चांगलं बघून घ्यायचं घेताना. एक बस होईल का? हा, बस होईल. एक एक तोडलं म्हणजे आपल्याला पण पुरेल सगळ्या भाज्यांना. एवढंच. चला घे, तुला केसात लावायला घ्यायचे असतील तर. ते कळी आहे ती उद्या उमलते. घे, त्या दांड्यासहित तोड. तसं तोडू नका. मोठा दांडा घ्यायचा म्हणजे लावता येतं. आताच नाही, नंतर लावते. मोकळे सोडले. रानू, ए थांब 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 थांब. रानूचं परत तुटलं की नाही रे रानू? परत त्याला कोण शांत करायचं? कसं काय केलं तू जादू? हा, रानूला डेंजर हुशार आहे. बघ सई दीदी बघ कशी करते. हा, हे रानूचं आमच्या असलंच काही ना काही चाललेलं असतं. आमच्या स्कूटीची चावी त्यांनी हरवली. नाना 4 दिवस झालं शोधतायत चावी. नाही, 1 महिना नाही, 4-5 दिवस झाले. सापडलीच नाही शेवटी. इसमें डाला है तेल. क्या डाला है? सई दीदीन राणा दादा का? हा, राणाची राधाची फोडणी बसली. काय झालंय ना, आई बाहेर मिरच्या भाजतायत आपल्या तिखटाच्या. तर त्याच्यामुळे असा सगळीकडे ठसकाय. राणा तरीही बाहेर जातो, बाहेर खेळतो, त्याला काही ठसका लागत नाही. कशाची करते राधा? चपाती भाकरी? म्हणजे मला माहितीये ग, पण इतरांना बघणारे परत म्हणतील ताई कशाचे तुकडे होते, चपातीचे की भाकरीचे? चपातीचे तुकडे थे. आणि आम्हाला आहे ना असं भन्नाट असं तिखट लागतं, माहितीये का? अगदी होईपर्यंत. ए वासे होई. सई पण तिखट खाते बरं का, पण फक्त राणा खात नाही. तर त्याच्यामुळे काळं तिखट टाकलंय. हिरव्या मिरचीचे, लाल चटणीचे पण करतात, पण आम्हाला आमचं स्पेशल असं काळं तिखट आहे. त्याच्यामुळे काळ्या तिखटाचेच जास्त आवडतं.
बघा मस्त गरमागरम असे राधिकाचे स्पेशल असे तुकडे तयार झालेत. पण ह्याच्यात एक वाईट गोष्ट झाली आहे. काय झाली राधा? काय झालंय ना, खाणारे माणसं तर मी, राधिका, सई, आई आणि राणा अगदी थोडेसे, म्हणजे 5 जण आहेत आणि तुकडे अगदीच थोडेसे आहेत. त्याच्यामुळे एकाच्या वाटणीला किती येणार. आणि तुकडे हा विषय आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. तुमच्या घरात तुकडे केले जातात का आणि तेवढ्याच आवडीनं खाल्ले जातात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो. आणि ह्याच्यावरती मस्त असं लिंबू पिळायचं. एक तर नाव काय ही चाकू खाली ह्या सुगरण बाईनी ठेवला नाही आणि ही चाकू काही सुद्धा कापत नाही बघायचं. आमचे सगळे चाकू वरती आहेत ना, ते ड्रायफ्रुट्स, ते गूळ, ते कट करायला वरती सगळे गुंतात. आणि मग हिचं एवढंच असतंय, काय टोमणे मारायचे. गरमागरम तुकडे, त्याच्यावरती रसरशीत असा लिंबाचा रस आणि एन्जॉय करायला तुम्ही आम्ही. चला सई म्हणा, एवढेच का नाही शाळेत जाणार, का नाही शाळेत जाणार, का नाही शाळेत जाणार. या तुकडे खायला. होय, राणाची सईची कशी चालली रानू. म्हणते बघा माझं दुकान. हो इकडं दुकान आहे तुझं. गरम आहेत. आवडले का रानू तुला? होय रे. गरम नाहीये. मग काय झालं? तुला आवडले का? हा. आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि तुम्ही वातावरण बघू शकता. छान मस्त ढगाळ पावसाळी वातावरण आहे. आणि मी आणि राधिका चाललो आहेत करमाळ्याला, कारण की बरेच दिवस झालं राधिकाकडे 2 साड्या होत्या, त्याचे पिको फॉलला टाकायचं होतं, ब्लाऊज शिवायचं होतं आणि माझी पण काही पार्सल टाकायचे आणि इतर छोटी मोठी कामं आहेत. तर त्याच्यामुळे आज आम्ही दोघी मिळून चाललो आहेत. आणि ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही गेलतो ना दोघी मिळून सगळ्यात शेवटी, तेव्हा कशाने का रिक्षाने गेलतो. 6 सीटर नाही, गाडीवरच गेलतोय ना. ते स्टँडवर उभारलेलं मला आठवलं. नाही तेव्हा पण गाडीवरच गेलतो. बरोबर, तिथं गाडी होती दुकानी म्हणून तसं गेलतो. बऱ्याच दिवसानंतर मी आणि राधिका मार्केटमध्ये गेलतो. तर सगळ्यात अगोदर जे काम केलं ते म्हणजे पार्सलचं. तसं बघायला गेलं तर नानांनी सकाळीच पार्सल नेले होते, पण जे काही 4-2 पार्सल राहिले होते तर म्हटलं हातासारखं चाललेलोच आहोत तर घेऊन जातो, उद्याच्या बॅचमध्ये परत नेण्यापेक्षा एक काम किंवा थोडंसं ओझं कमी, असं म्हणून जे काही राहिलेले पार्सल होते ते अगोदर तिथं पोच केले. तिथून पुढे मी आणि राधिका गेलो मम्मी पप्पांच्या घरी. इथं तुम्ही बघू शकता मम्मी आणि पप्पा कशा पद्धतीच्या यांच्या गप्पा चाललेल्या आहेत. पप्पांनी सध्या साड्यांचं दुकान बंद केलेलं आहे आणि छान अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. आणि या गप्पा राधिका कशा बसून ऐकतीये ते बघा, अगदी मन लावून तिचं ऐकायचं चाललेलं आहे. तर मम्मी पप्पांकडे थोडा वेळ थांबलो, चहा पाणी केलं, एक 15-20 मिनटं तिथं थांबलो असेल आणि तिथून पुढे आम्ही परत एकदा मार्केटसाठी निघालो. आम्हाला तसं बघायला गेलं तर खूप काही खरेदी करायचं होतं. आणि प्रत्येक वेळेस मी यादी करूनच करमाळ्याला येते, पण तरीही त्यातल्या निम्म्याच वस्तू घेतल्या जातात आणि ज्या यादीमध्ये नाही आहेत अशाच वस्तू घेऊन आम्ही घरी जातो. तर आज शुक्रवारचा बाजार आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडीशी जास्त वर्दळ आहे. तर काय झालं ना, बरेच दिवस झालं सईच्या कानामध्ये जे छोटे छोटे गुंड आहेत ना त्यातला एक स्क्रू पडाला होता. तर मला त्याला स्क्रू बसवायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं, पण वेळच मिळत नव्हता. शाळा सुरू होणार आहे तर त्यामुळे मी अवरोजून म्हटलं तसं सोनाराच्या दुकानात जाऊयात. तर आज आपण आलेलो दत्त ज्वेलर्स आणि दत्त वॉच अशा दोन्ही मिळून एकत्रित अशा ठिकाणी. सगळ्यात अगोदर तर या दुकानाचा तुम्हाला थोडक्यात संदर्भ देते, तो म्हणजे हे दुकान आणि दुकानाचे मालक आहेत ते आमच्या माहेरचे शेजारी आहेत. आणि माहेरची माणसं म्हटली की आपण बायकांचा थोडासा जास्त कल असतो तिकडे. तर तशाच पद्धतीनं माझासुद्धा आहे आणि मी इथं आलेली आहे. आता तुम्हाला एका साईडला इकडे घड्याळ दिसतील. अतुल भैयांचे वडील होते ना, तर ते हे घड्याळाचं काम करायचे, घड्याळ विकायचे आणि दुसऱ्या बाजूला अतुल भैया सोन्याचं बघायचे. पण आता सध्या त्यांचे वडील नाही आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी मधली भिंत काढलेली आहे आणि अशा पद्धतीनं दोन्ही वेगळ्या वेगळ्या साईडला दोन्ही दुकान ते चालवतात. खूप छान छान मस्त सुंदर अशा पद्धतीचे घड्याळाचे डिझाईन्स होते. घड्याळ रिपेअरिंगसुद्धा करून मिळतात आणि विक्रीसुद्धा त्यांच्याद्वारे केली जाते.
सध्या सुट्ट्या चालू आहेत, तर त्याच्यामुळे ही त्यांची 3 नातवंडं आहेत. ते तिन्ही दुकानी आले होते आणि या आहेत मम्मी. यांना आम्ही मम्मीच म्हणतो. त्यांची मुलं त्यांना मम्मी म्हणायचे. मग लहानपणापासून आम्हालासुद्धा त्यांना मम्मी म्हणायची सवय लागलेली होती. तर या आहेत मम्मी आणि तुम्ही इथं मागं बघू शकता सुंदर सुंदर अशा पद्धतीचे घड्याळं आहेत. भिंतीवरचे सुद्धा आणि आपल्या हातातले सुद्धा तशाच पद्धतीचे आहेत. चला तर मग आता आम्ही ज्या कामासाठी आलतो ना, ते काम आता आम्ही करतो. त्याच्या साईजचा हां, त्याचे स्क्रू लूज आहे ना, एक पडलाय पण म्हटलं की एक्स्ट्रा असला म्हणजे बरं. तर इथे आहे ना मला खूप छान छान अशा ह्या डिझाईन्स दिसलेल्या आहेत, पण मला वाटतं हे कानातले की नाकातली मुरणी आहे? हे दोन्ही यूज करू शकतो आपण. कानात बी यूज करू शकतो, होय का? नाकात बी यूज करू शकतो. अरे वा. हे कानातली जोडी. पण ह्याची प्राइस जास्त असेल ना, म्हणजे ह्याला स्टोन वगैरे लावलेत म्हणून म्हटलं. ओनली 300 रुपये पीस आहे हा. होय का? हो, अरे आणि वा. जोडी 600 रुपये. छान आहे, डिझाईन पण छान आहे. त्याच्यात अजून व्हरायटी आहेत भरपूर आपल्याकडे. हां हां हां. हे असे मध्ये आहे. चेक्स मध्ये पाहिजे असेल तर चेक्स मध्ये बी आहेत. हो हो, घालतात बऱ्याचशा बायका हो. घालतात हे असं. आणि घुंगरामध्ये पाहिजे असेल तर घुंगरामध्येही असे बी आहेत डिझाईन. आणि नथ मध्ये पाहिजे असेल तर नथ बी आहे आपल्याकडे. 2 टाईप मध्ये नथ आहे. छोटीशी का? हो, छोटीशी. हां हां, एक आहे. हे नथ छान आहे, मस्त त्याच्यात आहे. व्हाईट मध्ये. ह्याची काय प्राइस का? हे पण तेवढ्याच? 300. कुठलाही पीस घ्या 300 रुपये. बर बर बर, छान आहे. परत हे असे स्टोन आहेत. हा, कानातल्या लहान मुलांच्या बाळ्या टाईप. बाळ्या टाईप. हे बी सिंगल मध्ये म्हटलं तर यूज करू शकतो, डबल मध्ये म्हटलं तर यूज करू शकतो. किंवा लेडीजला साईडला बी इथं वरती वगैरे घालतात. साईडला घालायला. हा हा हा. पैंजण ह्याची प्राइस बी फार कमी. होय का? हे किती वाले? 1200 रुपयाला जोडे. हा 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 हा. म्हणजे ह्याचं सोनं म्हणजे ते कॅरेट वर राहतं ना, तर हे कसं आहे मग? 18 कॅरेट मधले येतं. 18. बर बर बर. आणि पैंजण एकदम लाईट वेट मध्ये पैंजण आहेत आपल्याकडे. हा हा. जास्त कुठले जातात बरं इथं? हा जास्त विकला जाणार एकदम लाईट वेट मध्ये 1000 पासून पैंजण चालू आहे. अरे वा. 1000 पासून डिझाईन. आणि आजकाल मुलींना कसं एकतर पैंजणच नको वाटतात, मग त्यातनं असे हे लाईट वेट किंवा असे छान फॅन्सी डिझाईन असतील तर मग ते घेतात. हा 1000, 1200, 1500च्या रेंज मध्ये पैंजण आहे. त्याच्यात प्लस हे बी आहेत असे जे लेडीज चेन यूज करतात का, काळ्यातल्या चेन. हो हो हो. त्या लेडीज चेन बी आहेत आपल्याकडे एकदम लाईट वेट मध्ये डेली वापरायला. हा हा. त्याच्यात नावाचे पेन बी भेटते. प्लस आपल्याकडे असे हातात कितीच आहे हे साधारणतः 800 रुपयापर्यंत बसते. हा, हे ब्रेसलेटच आहे का? ब्रेसलेटच आहे ते बी. बर बर, छान आहे. ही 1200 रुपयापासून अंगठी. 1200 ते 1500. ते कमीत कमी वजनामध्ये गिफ्ट द्यायला. मला खरं तर फक्त कानातल्याचा स्क्रू चेंज करायचा होता म्हणजे घ्यायचाच होता. पण तिथं गेल्यानंतर आहे ना, इतक्या सगळ्या सुंदर डिझाईन आणि सध्या तर सोन्याचे भाव आपण बघतोच आहे आणि अशामध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये अशा पद्धतीच्या छान छान डिझाईन्स मिळणार आहेत म्हटल्यानंतर मोह कोणाला आवडतोय. अर्थातच तसं माझ्या बाबतीत सुद्धा झालं आणि मी आहे ना तिथल्या सगळ्या डिझाईन्स पाहिल्या. म्हणजे आता तुम्हीच बघताय ना, जोडव्याच्या असू देत, गळ्यातल्याच्या, कानातल्याच्या, किंवा आपण लहान मुलांना बघण्यासाठी जातो त्यावेळेस जे छोटे छोटे गिफ्ट देतो तशा पद्धतीचं असू देत, सगळं काही त्या दुकानात जे जे छान छान होतं ते सगळं मी पाहिलं. छान असं मला वाटलं, कारण की डिझाईन्स आवडल्या. छान आपण कसं म्हणतो थोड्याशा नवीन पिढीच्या अशा मॉडर्न अशा डिझाईन मला वाटल्या. छान वाटलं ओव्हरऑल सगळं दुकान छान वाटलं. आणि आपलं कसं असतं, कपड्याच्या असू देत किंवा सोनाराच्या असू देत, दुकानात गेल्यानंतर घ्यायची असती एकच वस्तू, पण आपण मात्र अख्खं दुकान पालतं घालतो. तशाच पद्धतीचं काहीसं तुमच्या बाबतीत होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथे आली आहे म्हटल्यानंतर बरेचसे जण माझ्या इथल्या भागातून मला जे पाहतात ते मला कमेंट करतात की ताई तुम्ही कुठल्या दुकानात गेलतात. तर त्यांच्यासाठी मी पत्ता सांगते की सुभाष चौकातून खाली दत्तपेठमध्ये जातानाच डाव्या हातालाच दत्त ज्वेलर्स किंवा दत्त वॉच हे दुकान आहे. तुम्ही येथे येऊ शकता. या आहेत सोनीताई, यांनी आपल्याकडून आपला स्पेशल असा काळा मसाला ऑर्डर केला होता, तर तो सुद्धा मला त्यांना द्यायचा होता. मग असं मिळून माझं दोन्ही एकत्रित काम होतं, त्यामुळे माझी दोन्हीही कामं झालेली आहेत.
असंही आपल्याला इतर वेळेस आहे ना असं आवर्जून वेळ काढून भेटायला येणं, बोलायला येणं जमत नाही. काही काम असेल तर मग मात्र आपण आवर्जून जातो. तर तशाच पद्धतीनं मी सुद्धा आले. माझं कामही झालं, यांच्याशी भेटणं झालं, बोलणं झालं, छान वाटलं. मी निघणारच होते, तर तेवढ्यात आपल्याला तिथे आपले एक सबस्क्रायबर भेटले, तर त्याच्यामुळे मी परत तिथं बसले, थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि फायनली आम्ही तिथून निघालो. आज आमचा बराच वेळ करमाळ्यामध्ये गेला, म्हणजे जवळजवळ 2 ते 3 तास आम्ही इथेच होतो. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. घरी निघताना म्हटलं चला, राणाला फळं आवडतात, तर त्याच्यामुळे मी 2-3 प्रकारची फळं घेतली. खूप जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही घेऊन ठेवत नाही, कारण की काय होतं, असंही मार्केटमध्ये येणं जाणं राहतंच, मग कधीही ताजं फ्रेश खाल्लेलंच चांगलं. तर त्याच्यामुळे आता फळं घेतो आणि घराकडे निघतो.